व्हिडिओ बनवण्यासाठी न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर मी जो बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे ते तुम्ही ॲड करून घ्या. ॲड केल्याच्यानंतर खाल्ल्या साईडला स्क्रॉल करा. स्क्रॉल केल्यानंतर तिथं ऑडिओ एक्सेट्रा म्हणून असं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. ऑडिओ एक्सेट्रा झाला आपला. तर आता आपण बीट देण्यासाठी जशी वरील प्रकारे बीट 1 बीट 2 असं नाव बदल चलतंय, त्या प्रकारे आपण बीट देत चलू. तर इथं आपली बीट 1 झाली, बीट 2, तर बीट 3 देऊ. समोर आले की तर 4 सेकंद कसे आले की आपली बीट 4 आहे ते देऊ, समोरची बीट आणि हे राहिलेली आपली लास्टची बीट 5. अशा प्रकारे आपण आपल्या बीट 5 दिलेल्या आहेत. तर आता सिंपलरित्या फोटो ॲड करण्यासाठी आपल्याला पहिल्या बीटवरती क्लिक करून खाल्ल्या साईडला स्क्रॉल करून रिप्लेसच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमचा स्वतःचा जो फोटो असेल तो ॲड करा. असे 2 बटन त्याला झूम करून व्यवस्थितरित्या रेशोमध्ये सेट करा. त्याचप्रकारे पुढल्या बीटमध्ये फोटो टाकण्यासाठी सेम तीच प्रोसेस करा. सर्व फोटो ॲड करून झाल्याच्यानंतर समोरची जी आपली 6वी बीट आहे त्यात आपल्याला व्हिडिओ ॲड करायचा आहे. त्यासाठी खाल्ल्या साईडला स्क्रॉल करा, रिप्लेसच्या ऑप्शनवर क्लिक करून मी जो दिलेला आहे व्हिडिओ तो तुम्ही सिलेक्ट करून घ्या. व्हिडिओ सिलेक्ट केल्याच्यानंतर व्हिडिओचा शेवटला जो कॅपकटवाल्याचा लोगो आहे तो तुम्ही इथे डिलीट करून घ्या. तर सर्व फोटो ॲड करून झाल्यानंतर आपल्याला द्यायचे आहे आता ॲनिमेशन देण्यासाठी आपल्याला 1 नंबरच्या फोटोवरती या, त्यावरती क्लिक करून खाल्ल्या साईडला ॲनिमेशन असं दिसेल, त्यावरती क्लिक करून कॉम्पोच्या ऑप्शनमध्ये येऊन पेंडुलम म्हणून हा 1 नंबरच्या फोटोला इफेक्ट द्या. त्यानंतर दुसरा फोटो सिलेक्ट करून कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये येऊन पेंडुलम 2 हा इफेक्ट सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर तिसऱ्या बीटवरती या, ॲनिमेशनवरती या आणि बाउन्स 1 हा इफेक्ट सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर चौथ्या बीटवरती येऊन कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये येऊन फ्लिप 6 हा इफेक्ट सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर आपल्या शेवटच्या बीटवरती येऊन स्ट्रेच अँड डिस्ट्रॉक्ट हा आहे तो इफेक्ट सिलेक्ट करून घ्या. सर्व ॲनिमेशन देऊन झाल्याच्यानंतर आपल्याला द्यायचे आहे इफेक्ट देण्यासाठी खाल्ल्या साईडला इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा आणि डायमंड झूम हा 1 नंबरचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्या. ह्याची लेंथ आपल्याला दुसऱ्या बीटमार्कपर्यंतच ठेवायची आहे. जास्त झालेला पार्ट त्याला तुम्ही असे कट करून घ्या. कट केल्याच्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून आता आपल्याला हॉरिझॉन्टली ओपन हा दुसरा इफेक्ट घ्यायचा आहे. त्याची लेंथ आपल्याला तिसऱ्या बीटमार्कपर्यंतच ठेवा. आणि आता शेवटचा आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा, खाल्ल्या साईडला स्क्रॉल करा, इथं तुम्हाला लीक 1 या नावाचा इफेक्ट दिसेल, त्यावरती क्लिक करून तुम्ही त्याची लेंथ व्हिडिओच्या लास्टपर्यंत घ्यायची आहे. इफेक्ट ॲड करून झाल्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला या. व्हिडिओ स्टार्टिंगला आल्यानंतर ॲडवरल्यावरती क्लिक करून मी जो तुम्हाला PNG दिला आहे तो सिलेक्ट करून घ्या. तो सिलेक्ट केल्याच्यानंतर त्याची लेंथ जी आहे ते आपल्या बीट 5पर्यंत घ्या. जिथपर्यंत आपले फोटो आहेत तिथपर्यंत ते घेतल्यानंतर तुमच्या पद्धतीने त्याला फोटोचे व्यवस्थितरित्या ॲडजस्ट करून घ्या. ॲडजस्ट केल्यानंतर अशा प्रकारे आपला आता व्हिडिओ तयार झालेला आहे. आता व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी वरल्या कोपऱ्यात जे एक्सपोर्टचं ऑप्शन दिसते त्यावरती क्लिक करून घ्या. अशा प्रकारे आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.